आणि आजपासून मी माझे डेली ब्लॉग्स थांबवत आहे. तर हा निर्णय माझ्यासाठी सोपा नव्हता, कारण 357 पैकी प्रत्येक जण मला मनापासून साथ देत होतं. कारण 357 हे काही कमी संख्या नाही. तुम्ही एका रूम मध्ये 100 लोक बसून बघा, तुम्हाला समजेल की किती क्वांटिटी मध्ये पब्लिक आहे. आणि शेवटी माझं एवढंच म्हणणं आहे, कधीही माझा व्हिडिओ ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर या शेवटच्या माझ्या व्लॉगला लाईक करून कमेंट करून शेवटचा सपोर्ट दाखवा. सर्व मराठी बांधवांना नमस्कार. माझा आजचा ब्लॉग हा थोडा वेगळा ब्लॉग असणार आहे. आज मी माझ्या मनात काही दिवसांपासून जे चालू आहे अशी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. तर आज तब्बल जवळपास 130 व्हिडिओज आपण यूट्यूबवरती अपलोड केलेला आहे. आणि जवळपास आपलं चॅनल जे सुरू होऊन 7-8 वर्ष झाले असतील कदाचित. कारण चॅनल आपण सुरुवात जे आहे ते 7 वर्षापूर्वी केलं होतं. त्याच्यामध्ये आपण थोडे व्हिडिओज टाकले, नंतर क्विट केलं. कारण मराठी माणूस लई लवकर क्विट करतो हे सर्वांना माहितीच आहे. जवळपास 130 डेली व्लॉग्स टाकल्यानंतर मला कुठेतरी असं समजायला लागले की मी जे आहे ते आपल्या मराठी ऑडियन्सला कनेक्ट करू शकलो नाही, किंवा त्यांच्या अनुसार व्लॉग्स बनवू शकलो नाही, किंवा व्हिडिओ बनवू शकलो नाही. हे मला असं समजून आलेलं आहे. किंवा असं पण असू शकतं की आपल्या मराठी माणसांना व्लॉग्सचा कन्सेप्ट समजला नसेल, कारण प्रत्येक कन्सेप्ट प्रत्येक सिच्युएशन अनुसार चालत असते. तर या 130+ ब्लॉग्समध्ये मी फक्त माझं डेली रुटीन वगैरे दाखवलेलं, विशेष काही त्यामध्ये नव्हतं. कारण ब्लॉग्समध्ये विशेष दाखवावं असं नसतेच. सर्वांना माहितीच आहे की डेली ब्लॉग्समध्ये विशेष काही बघायला भेटत नाही. कारण व्हिडिओज डेली टाकायचा आहे, डेली एडिट करावं लागेल, अपलोड करावं लागेल, थंबनेल बनावं लागेल. एवढ्या काही जी गोष्टी आहेत ते एका दिवसामध्ये होत नसतात. आणि त्यात मी जे आहे ते फक्त कॉलेज करत होतो, जॉब करत होतो नाईटला, सकाळी कॉलेज, आणि त्यामध्ये ब्लॉग बनवायचं, परत एडिट करायचं. एवढ्या गोष्टी कोणाला होत नसतात. तरी मी 130 दिवस जे आहे कन्सिस्टंटली केलेलं आहे, कारण आपल्यामध्ये पोटेन्शियल होतं तेवढं. आता बाकीच्यांना वाटेल आता काय झालं पोटेन्शियल, आता कुठं गेलं पोटेन्शियल. पोटेन्शियल आता पण आहे, पण ज्या गोष्टी आपल्या ऑडियन्सला कनेक्ट करू शकत नाहीत त्या गोष्टी करण्यामध्ये अर्थ नाही. आणि पोटेन्शियल नसतंच तर 130+ व्लॉग्स मी टाकलो नसतो आतापर्यंत. 130+ व्लॉग्स म्हणजे तुम्ही विचार करा, फक्त कोणीही 10+ व्लॉग्स डेली टाकून बघा, तुम्हाला समजेल एडिट काय करणं असते, व्हिडिओज बनवणं काय असते, त्याच्या मागे स्ट्रगल किती लागतो. खूप हार्ड असते. फक्त बघण्यामध्ये खूप इझी वाटते की बाबा डेली टाकू शकतो माणूस. त्याच्या मागे जी मेहनत लागते ना, ते जो करतो त्यालाच माहिती असते. बाकी इतर जे आहे ते अंदाजा लावून कोणतीही गोष्ट चालत नाही. आणि जे कोणी याच्या पुढे ब्लॉग्स किंवा व्हिडिओज यूट्यूबवरती टाकायचं किंवा अपलोड करायचा विचार करत असेल, त्या सर्वांसाठी माझं एकच म्हणणं आहे की स्वतःच करावं लागेल. तुम्हाला स्वतःच्या हिमतीवर करावं लागेल, स्वतःच्या पोटेन्शियलवर करावं लागेल. असं समजू नका की कोणी मला मदत करेल, माझा मित्र मदत करेल, भाऊ मदत करेल, किंवा इतर कोणीही तुमचे रिलेटिव्ह मदत करतील. कोणीही मदत करत नाही. कारण माझा स्वतःचा अनुभव आहे. मला मदत करण्यासाठी स्टार्टिंगला खूप जण म्हणले की मी आहे ना, मी मदत करू लागतो. 4 ते 5 दिवस मदत केली, बाकी नंतर जे आहे ते जिकडे तिकडे पसरले. हे असंच होत असतं. कारण सर्वजण फक्त बोलण्यासाठी आपल्याला मदत करतो म्हणतात, पण आपली मदत हे आपणच करावी लागते. कोणत्याही गोष्टीमध्ये असू द्या, व्हिडिओमध्ये असू द्या, किंवा इतर लाईफमध्ये कोणत्याही गोष्टीमध्ये आपली स्वतःची मदत आपण स्वतःच करावी लागते. इतर कोणीही आपली मदत करण्यासाठी येत नाही. हे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवून जर आपण काम केलं तर आपल्याला बऱ्यापैकी सक्सेस हे भेटू शकते नक्कीच. सध्या माझे 357 काहीतरी सबस्क्रायबर आहेत जवळपास. तर त्यांच्या सर्वांच्या प्रेमासाठी धन्यवाद पहिले तर. कारण 357 हे काही कमी संख्या नाही. तुम्ही एका रूममध्ये 100 लोक बसून बघा, तुम्हाला समजेल की किती क्वांटिटीमध्ये पब्लिक आहे. तर ओव्हरऑल मला एवढं सांगायचं आहे की आजपासून माझे डेली ब्लॉग्स हे बंद होत आहेत, आणि आजपासून मी माझे डेली ब्लॉग्स थांबवत आहे. तर हा निर्णय माझ्यासाठी सोपा नव्हता, कारण 357 पैकी प्रत्येक जण मला मनापासून साथ देत होतं. तुम्ही सर्वजण माझ्यासाठी फक्त नंबर्स नाही तर एक कुटुंबासारखे होतो. सर्वजण मिळून सपोर्ट वगैरे दाखवत होतो बऱ्या. तर माझा हा प्रवास इथे थांबत नाही, फक्त थोडी दिशा बदलत आहे. हे सर्वांनी समजून घ्या. मी अजून कॉन्टेंट बनवणार आहे यूट्यूबवरती, कारण मी थांबणाऱ्यामधला माणूस नाही. अजून कॉन्टेंट बनवणार आहे यूट्यूबवरती, पण थोडा विचार करून काहीतरी चांगलं, जे खरं व्हॅल्यू देऊ शकेल व्हिडिओला, आणि माझ्या मनालाही समाधान वाटेल की बाबा आपल्या मराठी माणसांसाठी आपण काहीतरी युनिक कंटेंट बनवतो, त्यांच्या एंटरटेनमेंटसाठी काहीतरी कंटेंट बनवतो. असा काहीतरी कंटेंट मी आता शोधून काढणार आहे. तुमचं प्रेम, तुमचा सपोर्ट माझ्यासाठी सगळं काही आहे. तर असंच आपल्या मराठी माणसाला एवढं सपोर्ट
आणखी पुढे पण कंटिन्यू मध्ये दाखवा. आणि शेवटी माझं एवढंच म्हणणं आहे, कधीही माझा व्हिडिओ व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर या शेवटच्या माझ्या व्लॉगला लाईक करून कमेंट करून शेवटचा सपोर्ट दाखवा. नंतर आपल्या वेगळा कंटेंट येईल, तेव्हाचा भाग वेगळा आहे, तेव्हा बघू. तर आजचा हा व्लॉग व्हिडिओ इथे सेंड करू. मनापासून धन्यवाद, सर्वांचे मनापासून आभार.